माणगाव तालुक्यातील लोणेरे येथे करण्यात आलेल्या तरुणीच्या हत्येप्रकरणी आरोपीला गजाआड करण्यात आलंय। ठाणा येथील एका लॉजवर त्याला ताब्यात घेतल्याची माहिती तपास अधिकारी काळे यांनी दिली। आरोपीला न्यायालयानं 30 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। पल्लवी मोरे या तरुणीचा मृतदेह लोणेरे येथील ओंकार रेसिडेन्सी या लॉजमध्ये आढळून आला होता। यानंतर जिल्ह्यात खळबळ उडाली। ग्रामस्थांसोबतच विविध संघटना आक्रमक झाल्या होत्या। रायगड पोलिसांनी आरोपीच्या शोधासाठी जंगजंग पछाडलं होतं। अखेर अनिस मोहम्मद खान मालदार याला बेड्या ठोकण्यात आल्या। अनिस मालदार हा ठाणे रेल्वे स्टेशन आणि परिसरात वावरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। त्यामुळे पोलिसांच्या 2 पथकांनी येथील एका लॉज आणि डॉर्मेटरी शोधण्यास सुरुवात केली। एका डॉर्मेटरीमध्ये तो रायगड पोलिसांच्या हाताला लागला। अटकेनंतर रविवारी त्याला अलिबाग न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं त्याला 30 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। रायगड पोलीस अधीक्षक रायगड आचल दलाल, अप्पर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे तसंच पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली 2 स्वतंत्र पथकांची नियुक्ती करण्यात आली होती। पथक क्रमांक 1 मध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील, प्रसाद पाटील, संदीप पाटील, सुधीर मोरे, रवींद्र मुंडे, प्रतीक सावंत, शरद फरांदे, रणजित खराडे, अक्षय पाटील, प्रदीप खरत, तर पथक क्रमांक 2 मध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कर जाधव, पोलीस कर्मचारी रुपेश निगडे, सचिन वाघेकर, प्रशांत चव्हाण तसंच तुषार घरत यांचा समावेश होता। या पथकांनी संयुक्तरित्या तपास करत आरोपीचा माग काढला आणि त्याला अटक करण्यात यश मिळवलंय। पोलिसांच्या या जलद कारवाईमुळे प्रकरणाच्या तपासाला गती मिळाली आहे। दरम्यान अनिस मालदार याच्यावर अनेक आरोप असून तो सराईत गुन्हेगार आहे। तो हत्या प्रकरणातील गुन्ह्यातील शिक्षा भोगून आल्याची माहिती समोर आली आहे। लोणेरेला ओंकार लॉजमध्ये एका महिलेची निर्घृण हत्या केली गेलेली होती। त्या हत्येचा आरोपी अनिस मालदार याला पोलीस गुन्हा दाखल झाल्यापासून शोधत होते। महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांमध्ये पोलिसांची पथकं त्यासाठी कार्यरत होती। पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे काल त्याला ताब्यात घेण्यात आलेलं आहे, अटक करण्यात आलं। आज माननीय न्यायालयासमोर त्याला हजर करण्यात आलेलं आहे। माननीय न्यायालयानं त्याला 30 एप्रिल पर्यंतची पोलीस कस्टडी दिलेली आहे। त्याचे इंट्रोगेशन्स केल्यानंतर तपासातला पुढचा प्रगती जो आहे किंवा फॅक्ट्स ज्या आहेत त्या उजेडात येणार आहेत। सध्या आरोपी कालच अरेस्ट झालेला असल्यामुळे तपास अत्यंत प्राथमिक स्थितीमध्ये आहे। 8 ते 9 तपास पथकं रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ठाण्याला, मुंबईला, नवी मुंबईला आरोपीचा शोध घेत होती। त्याला ठाण्यामधनं ताब्यात घेण्यात आलेलं आहे, अटक करण्यात आलं। मला आरोपीला इंट्रोगेट करू द्या, राईट? तेवढा पुरेसा वेळ नाही भेटलेला। आपण न्यायालयाकडे किती दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती? 7 दिवसांची पोलीस कोठडी मागितलेली होती। न्यायालयानं सध्याची 30 तारखेपर्यंतची पोलीस कोठडी दिली। यूट्यूबवर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी। आणि हो, लगेच सबस्क्राईब बटनवर क्लिक करायला विसरू नका। रायगड टाइम्स, आपलं चॅनल, आपला आवाज।